नमस्कार, मी सचिन रेड्डीज। तर आज मी निघालेलो आहे माझ्या ऑफिसच्या पिकनिकला अलिबागला सचूज रिसॉर्टमध्ये। आणि मला पिकअप करायला माझा लीड येतोय, पण तो येईपर्यंत म्हटलं चला व्लॉगला सुरुवात करूया। आणि हो, बाय द वे माझी वर्ल्ड फेमस हेअरस्टाईल पण बघून घ्या, जी मी नेहमीच करतो। आता तुम्ही म्हणाल पिकनिकला जाताना ही हेअरस्टाईल का पाहिजे? माझे लाड आणि फाजील लाड थोडेसे आहेत, सो जास्त न पकवता आता आपण निघूया पिकनिकला सचूज रिसॉर्ट अलिबाग। चला। अत्यंत सुंदर अशी सकाळ, एकीकडे पाऊस दुसरीकडे ऊन, आणि आम्ही निघालेले आहोत। हे बघा, ट्रॅफिक म्हणावं तसं नाही आहे, थोडंसंच आहे, पण पुढे काय लागेल माहीत नाही। लेट्स सी। घणसोली लोकमतला आहे बघा, मागे लोकमत दिसतं तुम्हाला। लोकमतला पोचलो आहे आणि वाट बघतोय आता आपली कलिगाची गाडी घेऊन येते। मगाशी मी काहीतरी बोललो होतो, ते सगळं डिलीट झालं, मला परत बोलायचं होतं। एनिवेज बोलतो। हा, घेऊ शकतेस बिंदास। हा, तर फायनली मला आमची कलिग, आमची मैत्रीण प्रियंका हिने आम्हाला पिक केलेलं आहे आणि आम्ही असं निघालेलो आहोत। मस्त बाहेर हे बघा, एक नंबर ऊन पडलेलं आहे आणि थोडासा पाऊस, मस्त वातावरण आहे बाहेर, थोडंसं ऊन आहे, पावसाळी वातावरण पण आहे बघा, ऊन पण आहे बाहेरमध्ये आणि पावसाळी वातावरण पण आहे। आम्ही आहे ना त्रिमूर्तीमधून मस्त वडापाव घेतलेले, छान होता त्रिमूर्तीचा वडापाव, आम्ही नेहमीच खातो, खूप आवडतो मला। दत्त स्टेक्स पूर्वी आवडायचं, पण आता मला त्रिमूर्तीचा वडापाव आवडतो, सो आता आम्ही ते खायला लागलेलो आहे। शेवटी काय, दत्त काय त्रिमूर्ती काय, दत्त महाराजच, पण वडापाव खाल्ल्यानंतर जे मनाला शांतता मिळाली, खऱ्या अर्थाने ब्लॉगिंग किंवा खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झाला असं मला वाटलेलं आहे आता। आणि थँक्स टू माझे मित्रपरिवार। सो चला आता पुढे निघूया। सो फायनली आम्ही पोचलेले आहोत सचूज रिसॉर्टला। आमच्या गाड्या पार्क झालेल्या आहेत आणि आम्ही इथे आलेले आहोत। आतून कसं आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो। ही आमची रूम आहे, AC आहे, अशी काही एकदम लॅविश अशातला भाग नाही आहे, एकदम सिम्पल रूम आहे। हे आम्ही थोडं सामान ठेवलं जातं इथे, आणि इथे तुम्हाला दिसतंय तो समोर जो आहे तो पूर्ण समुद्र आहे। हा इथे हे बघा, हा समुद्र सी व्ह्यू आहे पूर्णपणे। बाजूला आय गेस अजून कुठली तरी प्रॉपर्टी आहे, पण मस्त आहे। चला जेवायला जाऊया आता। काल मी तुम्हाला दाखवलेलं जे आमच्या रूम्स होत्या त्या बघा, 4 रूम्स आहेत ज्या आम्ही घेतलेल्या, 15 जण होतो मी। आणि हा इथे बसायसाठी यांनी खुर्च्या आणि टेबल वगैरे मांडलेलं आहे। हा असा सगळा परिसर आहे बाजूचा। तिथे स्विमिंग पूल आहे, हे दिसतंय ते। काल प्रचंड दंगा केला, काल त्याच गोष्टीमुळे मला व्हिडिओ काढता नाही आला, पण आता काढतोय। हे आपलं मेन एंट्रन्स होतं जिथून आपण काल आलो। इथे आणि स्पेशल वॉशरूम वगैरे ठेवलेलं आहे, कारण स्विमिंग पूलमध्ये यूज करतात। इथे छोटासा प्ले एरिया आहे, इथे काल आम्ही क्रिकेट वगैरे खेळलो होतो। सो हा आहे एक प्ले एरिया असा, आणि छान नारळाची झाडं वगैरे लावली आहेत त्यांनी, त्यामुळे छान गार वाटतं आणि समुद्रातून येणारा वारा सुद्धा इथे वाहत असतो। बघू शकाल इकडे झाडं कशी हलत आहेत, त्याच्यावर मला अंदाज आला की हवा किती येते ते। मस्त प्रॉपर्टी, खूप छान आहे। आणि अशा पद्धतीने आमचे पोहे आलेले आहेत। हां, येस। आणि त्यासोबतच इथे बया छान तिथे झोपलेली आहे, ते बघा। हा, तर मीन वाईल हे बघा, टेम्पटिंग दिसत आहे।